म्हणजे मी असे नृत्य कलाकार कार्यक्रमात नाचताना बघितले, मागे महाराजांची जयंतीचा फोटो आहे, पोस्टर आहे किंवा बाबासाहेबांची जयंतीचा पोस्टर आहे आणि आपण ते नृत्य प्रकार बघतोय जे तिथे नाही व्हायला पाहिजे. मग ही चूक कोणाची? ह्याच कार्यक्रमात ते लोक ऑथेंटिक फोक आर्ट फॉर्मला बोलू शकतील का? बोलवायला पाहिजे का नाही? डेफिनेट. ह्या जनरेशनला कधी कळणार की ह्याला वाघ्या मुरळी. बरं तुला माहिती आहे आत्ताच्या म्हणजे माझ्या भाचाभाचीला जर मी विचारलं की गोंधळ काय, तर त्यांना ते एकच माहिती आहे, ते बाराबंदी घातलेला माणूस, ते वाईट घालतात ना आणि ती पगडी. मी म्हणतो नाही, त्याच्यामध्ये पण प्रकार आहे. त्याच्यामध्ये वाघ्या मुरळी आहे, जोगत्या जोगीने, मग त्याच्यामध्ये कडक लक्ष्मी पण आहे जे आपण ते दारावरती येतात. सो किती वेगवेगळे प्रकार आहे गोंधळामध्ये पण. सो मला वाटतं की अशा कार्यक्रमामध्ये असे कार्यक्रम का होत नाही? मग ही चूक कोणाची? बरं ही तीच लोक आहेत ज्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती असं लिहिलेलं असतं महाराजांबद्दल खूप, स्त्रियांबद्दल खूप, आणि मग ते कोणाला नाचवत आहेत?